सह्याद्री न्यूज नेटवर्क चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पुरंदर व पुणे जिल्हा तसेच महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करून सबस्क्राइब करा। राजकीय, कला, क्रीडा, साहित्य, शिक्षण, आरोग्य, सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील ताज्या बातम्या पहा फक्त आपल्या सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये। सह्याद्री न्यूज नेटवर्क मध्ये स्वागत आहे। आज आपण सासवड येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालयामध्ये आहोत। दिवंगत नेते, महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांच्या पहिल्या जयंतीनिमित्त पुरंदर हवेली विधानसभा अध्यक्ष वामनतात्या जगताप यांच्या वतीने संपूर्ण कार्यालयामध्ये त्यामध्ये एसटी महामंडळ असेल, सर्व कॉलेज असतील, प्रशासकीय इमारती असतील, या ठिकाणी अजितदादांची प्रतिमा देऊन आज जयंती साजरी करावी असं एक जी आर सरकारने काढला होता। या संदर्भात तात्यांनी सर्वच विभागामध्ये त्यांनी प्रतिमा वाटप केलेले आहे। तात्या, काय सांगाल तुम्ही, हा जो उपक्रम तुम्ही हाती घेतलाय? आज महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री, आपणा सर्वांचेच लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रथम जयंतीनिमित्त परवा दिवशी झालेल्या शोकसभेच्या मीटिंगमध्ये, नियोजनाच्या मीटिंगमध्ये ठरल्याप्रमाणे मी आमचे लोकनेते, आमचे सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक दिगंबर दुर्गाडे सर यांच्याशी चर्चा करून जो गव्हर्नमेंटने जी आर काढला होता की राष्ट्रीय पुरुष म्हणून अजितदादांची जयंती मोठ्या प्रमाणात सगळ्यांनी साजरी करून अजितदादांना या ठिकाणी आदरांजली व्हायची, आणि त्याच धागा पकडून मी सरांशी चर्चा केली आणि फोटो जिंकोमधून मी फोटो आणले आणि आपल्या सासवडमधील जे पुरंदर तालुक्यातील सासवडमध्ये असणारे सर्व प्रशासकीय कार्यालय, मग त्यामध्ये प्रांत ऑफिसे, तहसील कचेरी, MSCB, ST महामंडळे, तुमचं पोलीस स्टेशन आहे, DYSP ऑफिस आहे, सरकारी दवाखाना आहे, त्याचप्रमाणे सर्व पुरंदर सासवडमधील सर्व शाळा, कॉलेजेस यांना या ठिकाणी दादांची जयंती साजरी करण्यासाठी जो गव्हर्नमेंटकडनं फोटो मिळतो तो सरांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी 32 संस्थांना या ठिकाणी काल फोटो देऊन दादांची जयंती साजरी करण्यासाठी मी सर्वांना या ठिकाणी फोटोचं वाटप केलं। आणि दुर्गाडे सरांनी ज्याप्रमाणे मार्गदर्शन करतात त्याप्रमाणे त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही दादांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी सरांच्या माध्यमातून यापुढे तालुक्यामध्ये निश्चितप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढीसाठी दादांना श्रद्धांजली म्हणून या ठिकाणी आम्ही आदरांजली या ठिकाणी वाहण्यासाठी पुढील कार्यक्रम या ठिकाणी राष्ट्रवादीच्या वतीने करणार आहोत। ओके, धन्यवाद सर। अजितदादा नाही आहेत, आजची जी रॅली त्यांच्या विना पार पडते, काय वाटतं? दादा असणं आणि नसणं याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे। दादा आमचेच दादा नव्हते तर महाराष्ट्राचे दादा होते, सर्वसामान्याचे दादा होते। गोरगरिबांना, माता भगिनींना, तरुणांना, विद्यार्थ्यांना, शेतकऱ्यांना किंवा अगदी उद्योगपतीपासून खेळाडूंना कोणालाही अडचण आली तर त्याचा वाली म्हणजे दादा। आज दादा जाण्यामुळं संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाल्यासारखा वाटतो, महाराष्ट्रामधून जाणंच गेल्यासारखे वाटते। आमच्या सगळ्यांच्या हातापायातलं खरं तर एनर्जी त्या दादा गेल्यामुळे त्या ठिकाणी निघून गेलेली आहे, पण शेवटी दादांनीच आम्हाला सांगितलं होतं रडायचं नाही, लढायचं। त्यामुळे दादांनी दिलेले शिकवण, त्यांनी दिलेले संस्कार, त्यांनी दिलेले विचार, त्यांची कृतिशीलता, त्यांचा ठामपणा, त्यांची निर्णय घेण्याची क्षमता आणि अविरत कष्ट करण्याची त्यांची तयारी, हे सगळ्या प्रकारचे गुण घेऊन आणि सर्व जाती जमातींना बरोबर घेऊन, सर्व धर्मांना बरोबर घेऊन, गोरगरिबांना बरोबर घेऊन पुढे जाण्याचा त्यांचा जो उद्देश होता, जो विचार होता, जे तत्वज्ञान होतं, ते घेऊन आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच कार्यकर्ते तळागाळातले, ज्याचा तात्यांनी आता उल्लेख केला, आम्ही सगळेजण रात्रंदिवस प्रयत्न करून अहोरात्र दादांनी निर्माण केलेला, घडवलेला, बांधलेला पक्ष आणखी मजबूत करण्याचं काम आम्ही अविरत करणार आहोत आणि तेच दादांना खऱ्या अर्थानं आदरांजली ठरेल। धन्यवाद सर।